रंजना पाटील डिजिटल स्कूलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपण या रंजना पाटील डिजिटल स्कूलवर पाहत असतो. त्याचप्रमाणे मोटिवेशनल व्हिडिओ आपल्याला घेऊन येतच असतो. बाळांनो, आज आपण जो पाठ घेणार आहोत त्या पाठाचे नाव आहे माहिती घेऊया. आता आपल्याला यामध्ये कोणाची माहिती घ्यायची आहे तर अवकाश शास्त्रज्ञ, हवामान शास्त्रज्ञ या क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर वसंत गोवारीकर यांची माहिती आपण घेणार आहोत. तर आता वसंत गोवारीकर यांची आपण आता काही माहिती घेऊया. त्यांनी केलेल्या कार्याची आपल्याला माहिती आता घ्यायची आहे. वसंत गोवारीकर हे विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे संचालक झाले. 1987 ते 1993 या कालावधीत गोवारीकर भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव आणि पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार होते. त्यांनी हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी मॉडेलही तयार केले होते. त्यानंतर या मॉडेलला गोवारीकर मॉडेल म्हणून नाव देण्यात आले. असे हे डॉक्टर वसंत गोवारीकर. आता यांचा जन्म जो आहे तो पुणे जिल्ह्यात झालेला आहे आणि 25 मार्च 1933 रोजी त्यांचा जन्म झालेला आहे आणि मृत्यू जो आहे तो 3 जानेवारी 2015 ला झालेला आहे. हे भारतातील आघाडीचे शास्त्रज्ञ होते. ते इसवी सन 1991 ते इसवी सन 1993 या काळात भारताच्या पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार होते. वसंत गोवारीकर इसवी सन 1994 ते 2000 या काळात मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष सुद्धा होते. ते ज्ञान प्रबोधिनी संस्थेशी दीर्घकाळ निगडित होते. हराळी येथील ज्ञान प्रबोधिनीच्या शाळेतील विज्ञान प्रयोगशाळेला डॉक्टर गोवारीकर यांचे नाव देण्यात आलेले आहे. असे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे आपले शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर वसंत गोवारीकर. आपण सुरुवातीला पाहिले की त्यांचा जन्म कुठे झालेला आहे तर पुणे जिल्ह्यात. त्यांचे वडील स्वतः इंजिनियर होते आणि गोवारीकर यांचं शालेय शिक्षण जे आहे ते कोल्हापुरातल्या हरिहर विद्यालय व सिटी हायस्कूल या शाळेत झालं. कोल्हापुरातल्या राजाराम कॉलेजातून त्यांनी BSc आणि सैद्धांतिक भौतिकीमध्ये MSc पूर्ण केले. त्यानंतर रसायन अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी ते लंडनला रवाना झाले. 1959 ते 1967 या काळात लंडनमधील बर्मिंगहॅम विद्यापीठातून त्यांनी त्या विषयातील मास्टर्स आणि डॉक्टरेट या पदव्या प्राप्त केल्या. मास्टर्स म्हणजे काय तर पोस्ट ग्रॅज्युएट आणि डॉक्टरेट म्हणजे PhD अशा या पदव्या त्यांनी घेतल्या होत्या. त्यानंतर त्यांनी हॉर्वेल येथील ॲटॉमिक एनर्जी रिसर्च एस्टॅब्लिशमेंट मध्ये आणि नंतर ब्रिटिश मिनिस्ट्री ऑफ एव्हिएशनच्या समरफील्ड रिसर्च स्टेशन येथे संशोधन केले. त्याच दरम्यान डॉक्टर गोवारीकर यांनी ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज विद्यापीठांच्या काही परीक्षांसाठी बाह्य परीक्षक म्हणून सुद्धा काम पाहिले होते आणि पर्गॅमॉनच्या संपादक मंडळाचे सदस्य या नात्याने अनेक वैज्ञानिक पुस्तकांचे संपादनही त्यांनी केलेले होते. आता आपण पुढे बघूया. आता पाठाला प्रत्यक्ष आपण सुरुवात करूया. पाठाचे नाव आहे माहिती घेऊया. पाऊस केव्हा पडेल,
किती पडेल याची देशभर चिंता असते. ही चिंता दूर करण्यासाठी ज्या संशोधकाने मान्सूनच्या अंदाजाची नवी पद्धत शोधून काढली त्यांचे नाव आहे डॉक्टर वसंत गोवारीकर. बाळांनो, आपण नेहमी बघतो बघा की आपण पाऊस, आता बघा आता सध्याचं तुम्ही जर का बातम्या लावल्या तर ते नेहमी बघा हवामानाचा अंदाज सांगत असतात. बातम्यांच्या शेवटी शेवटी बघा ते सांगत असतात, ती बातम्या जेव्हा संपायला येतात त्यावेळेस की हवामान कसं राहील आणि कोणत्या ठिकाणी पाऊस जास्त असेल किंवा तुरळक असेल तर हे आपले रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट, ग्रीन अलर्ट असे वेगळे वेगळे अलर्ट आपल्याला दिले जातात, जेणेकरून ज्या ठिकाणी जास्त जोराचा पाऊस असेल त्या ठिकाणी ते लोक सतर्क राहतात. आणि आता आपण बघतोय बघा महापुराने कितीतरी हानी झालेली आहे, तर अशी ही हानी टाळता येण्यासाठी हा पावसाचा हवामान खात्याचा जो अंदाज असतो तो आपण दररोज ऐकत असतो. बातम्यांमध्ये सुद्धा तो दाखविला जातो. कशासाठी? तर ज्या ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिलेला असेल त्या ठिकाणच्या नागरिकांनी सतर्क राहायचं आहे. नाहीतर आपण बघतो बघा पुरामध्ये लोकांचं घरदार आणि सगळं त्यांचं वाहून गेलेलं असतं आणि त्यांचं जीवन अगदी विस्कळीत झालेलं असतं. तर अशा प्रकारे हा जो हवामानाचा जो अंदाज आहे तो कसा वर्तवायचा, तर त्यासाठी प्रयत्न जे केलेले आहेत ते डॉक्टर गोवारीकर यांनी केलेले आहेत. डॉक्टर वसंत गोवारीकरांचा जन्म 25 मार्च 1933 रोजी पुण्यामध्ये झाला. शाळेत असतानाच त्यांना नवनव्या कल्पना सुचायच्या. बाळा, असं म्हणतात की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो, तर बालपणामध्येच तुम्ही पुढे कोण होणार आहात हे तुमच्या बालपणाच्या ज्या बाललीला जो म्हणतो आपण त्या बाललीलांमधून आपल्याला समजत असतं की हा पुढे कोण होणार आहे. तर तसेच हे बालपणीच त्यांना अशा वेगळ्या वेगळ्या कल्पना सुचायच्या. एकदा त्यांना वाटले आपण मोटार बनवावी. अवघे 13 वर्षाचे असतानाच डॉक्टर गोवारीकर यांनी थेट अमेरिकेतील हेनरी फोर्डला पत्र लिहून आपली इच्छा कळवली. हेनरी फोर्डला मराठी कळणार नाही म्हणून त्यांनी मित्राची मदत घेऊन एक पत्र मराठीत लिहिलेलं त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन केलं असेल. आता हेनरी फोर्ड कोण आहे ते आता आपण पुढे बघूया. मी तुम्हाला पुढे त्यांची पण माहिती सांगणार आहे. परंतु इथे तुम्ही हे समजून घ्या की त्यांची त्यावेळेस सुद्धा बघा त्यांची कल्पना शक्ती किती होती की त्यांना गाडी बनवायची होती आणि त्यावेळेस गाडीच्या याच्यातले बेताज बादशाह जर कोण असतील तर हेनरी फोर्ड अमेरिकेचे होते. आणि मग आपल्याला म्हणजे त्या काळात सुद्धा बघा अमेरिकेतल्या शास्त्रज्ञाला त्यांनी पत्र लिहिण्याचं धाडस केलं होतं आणि त्यांना मराठी येत होतं, इंग्लिश येत नव्हतं, म्हणून मोठ्या आपल्या एका मित्राची त्यांनी मदत घेतली होती. म्हणूनच मी सांगितलं की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात किंवा नेसेसिटी इज मदर ऑफ इन्व्हेन्शन अशी किंवा गरज ही शोधाची जननी असते. हा पण एक हे पण एक म्हण आहे. तर गरज होती त्यांना की गाडी कशी तयार करायची आणि गाडी करण्यासाठी हेनरी फोर्ड यांनी जे कष्ट घेतले होते आणि गरीब लोकांसाठी त्यांनी गाडी बनवणे हे त्यांचं स्वप्न होतं आणि त्यासाठी त्यांनी भरपूर कष्ट घेतले होते. अतोनात त्यांना समस्यांना सामोरं जावं लागलं होतं. पण या सर्व समस्यांवर त्यांनी मात केली होती. जसे आपल्या भारतातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं पण एक स्वप्न होतं की भारतातल्या प्रत्येक माणसाच्या घरी कार आली पाहिजे, म्हणून त्यांनी बघा नॅनो बनवली होती. कारची 1 लाखापर्यंत असायची. तर अशा प्रकारे म्हणजे समाजामध्ये काही काही व्यक्ती असतात की ज्या समाजासाठी खूप काही योगदान देत असतात. मग आता त्यांनी काय केलं बघा, त्यांची गंमत काय झाली ती, तर या पत्राचं त्यांनी आधी मित्राकडून इंग्रजी भाषांतर केलं. हेनरी फोर्डने डॉक्टर गोवारीकर यांच्या पत्राची दखल घेतली. बघा त्यावेळेस अब्जाधीश असे असणारे हेनरी फोर्ड, तर त्यांनी मात्र या छोट्याशा मुलाच्या पत्राची सुद्धा दखल घेतली आणि त्याचबरोबर त्यांनी काही पुस्तकही पाठवली. त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेची आणि दृढ संकल्पाची चुणूक लहानपणीच दिसून आली.
कोल्हापूरला पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर, म्हणजे पदवीपर्यंतचं शिक्षण त्यांचं झालं होतं कोल्हापूरला. मग उच्च शिक्षणासाठी ते कुठे गेले तर इंग्लंडला गेले. बर्मिंगहॅम विद्यापीठात त्यांनी रासायनिक अभियांत्रिकी विषयात संशोधन केले. पुढे इंग्लंडच्या ऊर्जा संशोधन केंद्रात संशोधक म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं होतं. विक्रम साराभाई यांच्या आग्रहामुळे 1967 साली ते भारताच्या अवकाश संशोधन केंद्रात रुजू झाले. घन पदार्थातील ऊर्जा या विषयाच्या संशोधनासाठी त्यांच्या पुढाकाराने नवा प्रकल्प सुरू करण्यात आला. भारताच्या विज्ञान क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी फार मोठी आहे. अग्निबाणाच्या मोटारीकरिता घन इंधन बनवण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले. आता अग्निबाण म्हणजे काय तर जेव्हा कुठलाही उपग्रहावर आपण एखादा प्रक्षेपण केलं जातं तेव्हा हा जो उपग्रह असतो तो खूप जड असतो. तो पृथ्वीच्या अंगी एक शक्ती आहे, ती म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्ती. आणि ही गुरुत्वाकर्षण शक्ती काय करते, ती आता बघा तुम्ही चेंडू जर वर फेकला किंवा कुठलीही वस्तू वर फेकली ती लगेच पृथ्वीकडे खेचली जाते की नाही. मग आता हे अंतराळामध्ये हे आपण जे काय उपग्रह सोडणार असू तर ते कसे जातील सांगा बरं बाळांनो. ते नाही जाणार, कारण पृथ्वी स्वतःकडे ती खेचून घेणार असते. म्हणून त्या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या पेक्षा कितीतरी पटीनं जास्त असं ते आपल्याला इंधन त्यांना पुरवावं लागतं आणि भरपूर प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण केली जाते आणि जेणेकरून मग ते अवकाशात फेकले जाते. एकदा का पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर ते गेले ते उपग्रह की मग तो अवकाशामध्ये फिरत असतो आणि त्यासाठी अग्निबाणाची आवश्यकता असते. आणि मग त्या अग्निबाणाला एवढी मोठी प्रचंड ऊर्जा कुठून येते तर त्यासाठी त्याच्यामध्ये इंधन असतं. तर हे इंधन बनवण्याचं तंत्र त्यांनी विकसित केलं होतं. तर शब्दार्थ बघा, मान्सून म्हणजे काय, पावसाळा. अवघे म्हणजे काय तर फक्त. कुशाग्र म्हणजे चतुर. बुद्धिमंता म्हणजे काय तर प्रज्ञा. संकल्प म्हणजे काय, भविष्यकालीन निश्चित ध्येय. अवकाश म्हणजे काय तर अंतराळ. त्याचप्रमाणे ऊर्जा म्हणजे काय तर शक्ती. घन पदार्थ म्हणजे काय, दंत भरीव पदार्थ. पुढाकार म्हणजे काय तर मुख्य सहभाग. म्हणजे आपण एखादं कार्य करायचं असतं तर त्याच्यासाठी कोणीतरी लीडर लागतो की नाही, तसं पुढाकार म्हणतात त्याला. तंत्र म्हणजे काय, नियमबद्ध पद्धत. आणि इंधन म्हणजे काय तर ज्वालाग्राही पदार्थ. आता आपण बघूया की हेनरी फोर्ड. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं हेनरी फोर्ड हे यांनी फोर्ड या कंपनीचे मालक होते आणि त्यांनी फोर्ड ही कंपनी बनवण्यासाठी फोर्ड कंपनीमध्ये ते काय करायचे तर मोटार तयार करायचे. आता या मोटार तयार करण्यासाठी त्यांनी काय केलं की खूप कष्ट घेतले होते आणि त्या काळीच त्यांचे जे मित्र होते ज्यांच्या मदतीने त्यांनी कंपनी स्थापन केली होती, तर त्यांचं एक स्वप्न होतं की मोटार बनवायची, पण ती फक्त कोणासाठी बनवायची तर ती फक्त श्रीमंत लोकांसाठी बनवायची. पण यांनी मित्रांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी मोटार विकसित केली होती आणि कमीत कमी खर्चामध्ये त्यांनी मोटर विकसित केली आणि नंतर अक्षरशः संपूर्ण जगाने त्याचं कौतुक केलेलं होतं. आता पुढे बघा, हे बर्मिंगहॅम विद्यापीठ आपण पाहिलं होतं की वसंत गोवारीकर कुठे गेले होते तर बर्मिंगहॅम विद्यापीठात. हे विद्यापीठ इंग्लंड मधील एक नामवंत विद्यापीठ आहे. आता ऊर्जा संशोधन केंद्र. ऊर्जा संशोधन केंद्र म्हणजे ज्या ठिकाणी संशोधन केलं जातं. आता ऊर्जा ही कुठून मिळते तर अणूपासून मिळते. म्हणजे वेगवेगळे प्रकार आहेत. जलविद्युत पण जलापासून पण मिळवता येते. पण इथे ऊर्जा संशोधन करणं त्यांनी हे आपल्या इथे बघा भाभा संशोधन केंद्र आहे, तर त्या ठिकाणी अणु ऊर्जेचं संशोधन केलं जातं.
त्यापासून अणूपासून ऊर्जा निर्मिती केलेली असते. आता विक्रम साराभाई. विक्रम साराभाई हे एक थोर भारतीय अणुसंशोधक होते. त्यांनी अफाट असं कार्य या संशोधन क्षेत्रामध्ये केलेलं आहे. त्यांना जनक म्हटलं तरी चालेल. आता अग्निबाण किंवा रॉकेट. मी आता मगाशीच तुम्हाला सांगितलंय की एखादा उपग्रहाचं प्रक्षेपण करायचं असेल तर त्याला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर त्यांना फेकायला खूप प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण करावी लागते आणि अग्निबाण किंवा रॉकेटच्या साहाय्याने तो उपग्रह मग अंतराळामध्ये सोडला जातो. आता आपल्याला काही प्रश्न बघायचे आहे. कंसातील योग्य शब्द भरून वाक्ये पुन्हा लिहा. आता पहिलं वाक्य जे आहे, डॉक्टर गोवारीकरांचा जन्म टिंबटिंब रोजी झाला. मग सांगा बरं, आता आपण पाहिलं की नाही डॉक्टर गोवारीकरांचा जन्म कधी झाला? कोण सांगणार? बरोबर, डॉक्टर गोवारीकरांचा जन्म 25 मार्च 1933 रोजी झाला. कधी झाला डॉक्टर गोवारीकरांचा जन्म? तर 25 मार्च 1933 रोजी झाला. आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. डॉक्टर गोवारीकरांनी टिंबटिंब अंदाजाची नवी पद्धत शोधून काढली. आता कोण सांगणार याचं उत्तर? कुठली पद्धत शोधून काढली डॉक्टर गोवारीकरांनी? तर बरोबर, डॉक्टर गोवारीकरांनी पावसाच्या अंदाजाची पद्धत शोधून काढली. खूप छान, खूप सुंदर. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. अग्निबाणाच्या मोटारीकरता टिंबटिंब बनवण्याचे तंत्र डॉक्टर गोवारीकरांनी विकसित केले. सांगा बरं मग, कोण सांगणार? तर अग्निबाणाच्या मोटारीकरता घन इंधन बनवण्याचे तंत्र डॉक्टर गोवारीकरांनी विकसित केलेले आहे. पुढील वाक्यांचे वचन बदलून लिहा. आता बघा, पहिलं आहे मला कविता आठवली. दुसरं वाक्य आहे, तर दुसरं कोण वाचणार? दुसरं वाक्य, त्याने खुर्ची ठेवली. आणि तिसरं वाक्य आहे मधु आंबा खा. आता वचन म्हणजे काय? तर जर एक वचनी संज्ञा दिलेली असेल तर त्याचं अनेक वचन करायचं, आणि जर अनेक वचन जर दिलेलं असेल तर त्याचं एक वचन करायचं. पण आता इथे बघा, कविता हा शब्द काय आहे? कविता एक वचनच आहे. खुर्ची सुद्धा एक वचन आहे आणि आंबा सुद्धा एक वचन आहे. मग आता आपल्याला यांचं काय करावं लागेल? वचन बदलायचं म्हणजे काय? तर अनेक वचन करावं लागेल. आता आपण बघूयात काय उत्तर येत आहे. तर मला कविता आठवली. तर त्याऐवजी त्याचं वचन जर आपण, कविताचं वचन कविताच होतं, परंतु त्या अनेक कविता असल्यामुळे त्या आठवल्या असं म्हणायचं. म्हणजे इथे या ठिकाणी बघा, वचन बदलल्याबरोबर क्रियापद सुद्धा बदलतं. तुम्हाला माहिती आहे ना? बघा, आता इथे मला हा काय आहे? इथे कर्ता. नंतर काय आठवली? तर कर्म काय आहे? कविता. आणि आठवली हे काय आहे? क्रियापद. तर वचन बदलल्याबरोबर क्रियापद सुद्धा इथे बदललेलं आपल्याला दिसतंय. त्याने खुर्ची ठेवली. आता खुर्ची हे एक वचन होतं. आता आपल्याला त्याचं वचन बदलून लिहायचंय. मग आपण काय बोलणार? त्याने खुर्च्या ठेवल्या. आता बघा, खुर्चीचं अनेक वचन काय झालं? तर खुर्च्या. आणि ठेवली हे क्रियापद होतं, तर ठेवलीचं रूपांतर इथे काय झालं क्रियापदाचं? ठेवल्या. म्हणजे आता या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा की जसं वचन बदलल्याबरोबर
क्रियापद सुद्धा बदलतं. म्हणजे पुढे बघा प्रयोग वगैरे तुमचे कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग यासाठी तुमचे हे खूप महत्वाचं आहे. तर जसं वचन बदललं त्याबरोबर क्रियापद बदललेलं आहे. आता तिसरं वाक्य बघूया आपण की मधु आंबा खा. आता या ठिकाणी आंबा हे एक वचन होतं. आता एक आंबा एक असेल तर त्याला आंबा म्हणतो आपण. पण जास्त आंबे असतील समजा 5 असतील 10 असतील तर आपण काय म्हणतो त्याला आंबे. तर आता इथे मधु आंबे खा. आता या ठिकाणी बघा आंबाचं अनेक वचन काय झालंय आंबे. परंतु या ठिकाणी बघा क्रियापद जे आहे खा. तर हे असं क्रियापद आहे खा म्हणजे त्याला काही 2-3 शब्द नाहीये. फक्त एकच शब्द असल्यामुळे तो काही बदलला नाही. म्हणजे घे, दे असे जे क्रियापद आहेत तर त्यांच्यामध्ये फारसा बदल होत नाही. ते तसेच राहतात. एक वचन असू दे किंवा अनेक वचन असू दे. तर या सर्व गोष्टींचा तुम्ही अभ्यास करायचा आहे. नीट अभ्यास करायचा आहे आणि असे काही वाक्य तुम्ही घ्यायचे पाठातले की ज्यांचे एक वचन आहेत आणि त्यांची अनेक वचन तुम्ही करायचे किंवा अनेक वचने असे काही शब्द घ्यायचे आणि एक वचन कसं होतं हे आपण लिहून घ्यायचं. तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं. आता बाळांनो तुम्हाला मी एक स्वाध्याय देते. काय स्वाध्याय देते बघा तर इंटरनेटच्या सहाय्याने डॉक्टर गोवारीकरांच्या कार्याची माहिती मिळवा आणि कोलाज तयार करा. आता तुम्ही बघा व्हर्च्युअलच्या सहाय्याने माझ्याशी आता जोडलेले आहात. आता तुम्ही ही तरुण म्हणजे तुम्ही विज्ञान युगातले हे विद्यार्थी आहात. तर तुम्हाला आता इंटरनेट कसं वापरायचं हे सुद्धा तुम्हाला आता माहिती आहे. मग आपण काय करायचं गुगल क्रोम मध्ये जायचं आणि तिथे सर्च बॉक्स असतो बघा असा. त्या सर्च बॉक्समध्ये तुम्ही काय टाकायचं आहे तर डॉक्टर वसंत गोवारीकर आणि डॉक्टर वसंत गोवारीकर यांचं कार्य लिहायचं तुम्ही. मग तिथे त्या ठिकाणी बघा तुम्हाला डॉक्टर गोवारीकरांच्या काही इमेजेस दिसतील. त्यांनी काय काय कार्य केलेलं आहे, त्यांनी कोणकोणते शोध लावलेले आहेत, त्यांनी कुठे कुठे त्यांचं कार्य आहे या सर्व गोष्टींची तुम्हाला माहिती या ठिकाणी मिळेल. मग तुम्ही काय करायचं त्यांचे ते फोटोज जमवायचे, त्यांचं कार्य सुद्धा जमवायचं आणि आता सोपी गोष्ट आहे. तुम्हाला ते एकत्र तुम्ही वहीमध्ये लिहून काढायचं आणि नंतर आपला आजचा तुम्हाला उपक्रम असतो की नाही तर आजचा तुमचा हा उपक्रम आहे की इंटरनेटच्या साहाय्याने तुम्ही डॉक्टर वसंत गोवारीकर यांची कार्याची माहिती मी सुद्धा तुम्हाला आता सांगितलेली आहे. तर त्यांनी जे जे कार्य केलेलं आहे ते आपण पाहिलं आहे की पाऊस केव्हा पडेल, किती पडेल या संदर्भात त्यांनी कार्य केलेलं आहे. अजून अग्निबाणाचं साठी जे इंधन आवश्यक असतं त्या संदर्भात त्यांनी कार्य केलेलं आहे. अवकाश संशोधन केंद्रामध्ये ते रुजू झाले आणि त्यावेळेस त्यांनी अवकाश संशोधनासाठी काही प्रकल्प सुरू केलेले आहे. तर या सर्व गोष्टींची माहिती तुम्ही तुमच्या या स्वाध्यायामध्ये लिहून काढायची आहे. पाहिला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. असेच नवनवीन शैक्षणिक आणि मोटिवेशनल घेऊन मी लवकरच आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटायला येत आहे. आज आपण